मंत्री धनंजय मुंडे यांना एक वेगळ्याच गोष्टीचं वेड लागलेलं आहे असं म्हटलं तर अनेकांच्या भुवया उंचवतील। धनंजय मुंडे यांनी या बाबतीमध्ये स्वतः कबुली दिलेली आहे। नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये आज रविवारी प्रसिद्ध संगीतकार गायक अजय अतुल नाईट पार पडली। हा धमाकेदार कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमामध्ये बोलत असताना अजय अतुल यांच्या समोर बोलत असताना धनंजय मुंडे यांनी सांगितलं की मला विशिष्ट बाबीची सध्या एक वेगळं वेड लागलेलं आहे। नेमकं धनंजय मुंडेंचं त्यांना जे वेड लागले हे वेड कशाचं आहे ते का असं म्हटले की मला वेड लागला आहे। आतापर्यंत त्यांनी असं कधीही सार्वजनिक व्यासपीठावरून बोलले नव्हते, मात्र त्यांनी आता सांगितलं की तेही मोकळ्या मनानं खुल्या दिलानं सांगितलं की मला या बाबीचं वेड लागलेलं आहे। आपण पाहूया की धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले ते। आपलं मनोगत व्यक्त करावं। सर्वप्रथम गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। आमच्या सर्व परळीकरांकडून, बीड नगरीकडून, इथला लोकप्रतिनिधी या नात्यानं, पालकमंत्री या नात्यानं आणि शेतकऱ्याचा मंत्री या नात्यानं मी तुमचं पुन्हा एकदा माझ्या या मातृभूमीत मनपूर्वक स्वागत करतो। मी तसा फार कमी लोकांचा फॅन आहे, म्हणजे वेडा। या दोघांचा मी वेडा आहे आणि या दोघांना माहिती आहे हे सुद्धा तेवढंच माझ्यावरती प्रेम करतात। हे परळीत यायचं म्हणलं की मोटरसायकलवर परळीत येतात आणि मी आज यावर्षी क्षमा मागतो का माझं गावाकडचं घर यांचं सगळ्यात आवडतं घर आणि यावर्षी मी गावाकडच्या घरी आईला शिफ्ट केलं, इकडलं घर रिनोव्हेशनला काढलं, त्यामुळं थोडीशी गैरसोय झाली, आपलीही थोडीशी गैरसोय झाली। मी आपली दिलगिरी व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपलं प्रेम असंच माझ्यावर, आमच्या या परळीकरांवर असू द्या। मागच्या वेळेस मी आपल्याकडनं प्रॉमिस घेतलं होतं की मला एंटायर कॉन्सर्ट टीम तुमची पाहिजे आणि ती यावेळेस आणली। पुढच्या वेळेस तुम्ही जगभरात जे मोठं कराल तेच तुम्ही परत कराल हेच वचन मी तुमच्याकडनं घेतोय।